खबरदार, या खाण्याची तुम्हाला सवय लागू शकते. सो प्लीज याची सवय लागून घेऊ नका. मला तर खूपच लागली आहे याची आणि असं वाटतं आहे की खातच राहावं, खातच राहावं आणि खातच राहावं. सो मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे सिंधुदुर्ग फॅमिली डायनिंगला, जे की ठाण्यामध्ये आहे. ठाण्याच्या राम मारुती रोडला आहे रेस्टॉरंट. रेस्टॉरंटची खासियत अशी की इथे महाराजांचं किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे रेस्टॉरंटला आणि ॲम्बियन्स खूपच मस्त आहे. इथे मावळे बघा गड चढताना दिसत आहेत आणि इकडचा जो महालाचा लुक दिला आहे तो मनाला खूपच मोहून जातो आणि खूपच मस्त असं सिटिंग अरेंजमेंट पण मस्तच आहे इथे बसण्यासाठी. सो इकडची एक मूर्ती मला खूप भावून गेली, ती की महाराजांची जेवणाच्या वेळची अशी मूर्ती आहे आणि इथे फिश पण तुम्हाला एकदम फ्रेश दिले जातात. सो आम्ही ट्राय केलं इकडचं पाया सूप आणि नंतर ट्राय केलं हे बोंबील सँडविच. हे काहीतरी नवीन होतं. हे स्टफ बोंबीलपेक्षा खूप नवीन आहे. ह्याच्यामध्ये प्रॉन्स हिरव्या मसाल्यात देतात. मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो. खूपच मस्त आहे आणि खूपच क्रिस्पी आहे. सो नंतर मी मागवली प्रॉन्स थाळी. सो प्रॉन्स थाळीमध्ये भाकरी, मिरगुंड, जवळा, सोलकढी, ग्रेव्ही आणि हे प्रॉन्स फ्राय दिलेले आहेत. सो ही प्रॉन्स फ्राय थाळी आहे. ह्याच्यामध्ये 3 प्रकार येतात: प्रॉन्स फ्राय, प्रॉन्स मसाला आणि प्रॉन्स ग्रेव्ही. सो भक्ती तुम्हाला खाऊन दाखवते आहे की कसं आहे. सो भक्ती तुम्हाला खाऊन दाखवते आहे. मस्त वाटलं तिला, टेस्ट तर खूप चांगली आहे. सो सोलकढी पिऊन दाखव जरा. सो सोलकढी खूप पाचक असा पदार्थ आहे. खूपच मस्त वाटते ते एक्सप्रेशन. हे प्रॉन्स फ्राय आहेत, ते ह्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. नंतर आम्ही मागवली आहे ही मटण थाळी. याच्यामध्ये मटण सुक्का, मटण ग्रेव्ही, सोलकढी, मिरगुंड, ठेचा आणि हे वडे आहेत. सो मटण थाळीमध्ये तुम्हाला सुक्का आणि पातळ ग्रेव्हीचं मटण पण मिळतं. सो हे वडे बघा मस्त फुगलेले आहेत टम्म आणि याच्यातून अशी वाफ येते. सो मी खायला सुरुवात करतो आहे. मला काय राहावलं जात नाही आहे. खूपच टेम्पटिंग आहे बघा, बघू शकता. आणि याच्याबरोबर राईस पण मिळतो तुम्हाला नंतर. सो मी खाण्याचा आनंद घेतो आहे. सो मी पहिली मटण ग्रेव्ही ट्राय करतो. खूपच मस्त आहे, एकदम थिक ग्रेव्ही आहे. आता मी सोलकढी ट्राय करतो. मला खूप आवडते सोलकढी, खूपच पाचक असते. आहा, काय स्वाद आहे, मस्तच. सो मी पटापट हे खाऊन संपवतो आणि लास्टला आम्ही मागवलेत गुलाबजामुन. खूपच मस्त होते आणि यम्मी होते. याचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. सो हा व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि फॉलो करा फूड लवर सॅमीला.